आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई अंबाबाई, रागिणी आणि कामिनी काहीही बोलल्या तरी माझा विश्वास की माझी थोरली नात जिवंत आहे। पण असं कोणी काही बोललं ना की वाईट वाटतं आणि मनाची चलबिचल होते। मग नको नको ते विचार मनात यायला लागतात। रागिणीने अनेकावर जसे संस्कार करायला हवे होते तसं तर काही घडलं नाही। त्या पोरीची काळजी वाटते मला, पण त्यामुळेच असं वाटतंय की महाजन कुटुंबाचं नाव आणि संस्कार टिकवणारी आमची थोरली नात या घरात यायला हवी, लवकरात लवकर। का माहित नाही, पण माझं मन मला खात्री देतंय की तिच्या आईसारखेच चांगले संस्कार तिच्यावर झाले असतील। आई अंबाबाई, ती सुखरूप आहे असा तूच काहीतरी संकेत दे। आणि जर ती कुठल्या संकटात असेल तर कृपा करून तिला त्यातून सोडव आणि आमच्यापर्यंत सुखरूप आणून पोचव। आता तूच माझा आधार आहेस आई। शिकायला कमळे उठ। हाय भवानी, माझ्या बाई पोरीला एकदाच मला कळू दे की माझी नात जिवंत आहे। कौल दे ग, काहीतरी संकेत दे। Come on, come on, come on, come on, come on. त्या काळी तुला भीती वाटेल की नाही, त्यांचं स्मरण करायचं, म्हणजे मग ते आपलं रक्षण करतात। स्टॉप इट। इथे आपली मुलगी हरली आहे, तू टाळ्या वाजवतोयस, मजा घेतोयस। मॉन रागिणी, गप्प बस। अगं एवढं चिडायला काय झालं? इट्स अ गेम, यामध्ये हार जीत होत असते। आज नाही जिंकली म्हणून काय झालं, उद्या जिंकेल ना। काय रागिणी तुम्ही? एक मिनिट आला, आईचा फोन। हा आई, हॅलो आई, आई आवाज येतोय? हॅलो राजन, हॅलो। हा हा आई बोल। म्हणजे देवीनी आई अंबाबाईंनी कौल दिला माझी थोरली नात जिवंत आहे। काय? मला किती आनंद झालाय म्हणून सांगू। बरं वय वय, शांत बसा, शांत बसा। आता दोन्ही टीमचे कॅप्टन एकमेकींशी हात मिळवतील। जेव्हा खेळ सुरू होता फक्त तेव्हा आपण प्रतिस्पर्धी। आता खेळ संपला म्हणजे आपण सगळे एकच की काय? कमळी हो पुढे। अहो तुम्ही बी लय भारी खेळलात। आई, मला कळतंय का सगळं, पण माझं थोडंसं ऐकशील का प्लीज? ती जिवंत असू दे, ती आपल्यापर्यंत पोहोचू दे।
तिला आई बाबा आजी आजोबांचं प्रेम मिळू देत असं मलाही वाटतं ना ग. पण आई मनाला उगाच अपेक्षा दाखवण्यात काय अर्थ आहे सांग मला. आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स, बट आई नंतर तुलाच त्रास होईल ना. अशा भ्रमात राहू नकोस ना कुठल्या आई. गेली कित्येक वर्ष हेच सांगून तू माझी समजूत काढत होतास, पण आता प्रत्यक्ष देवीने कौल दिलेला आहे. आता मला शंका नाही. माझी पक्की खात्री आहे तुझी मुलगी माझी मोठी नात जिवंत आहे आणि ती लवकरच आपल्याला भेटणार आहे. राजन, आई अंबाबाईवर विश्वास ठेवतो. शाबास कमळे. अगं अभ्यासात तर तू टॉप आहेसच, पण खेळात बी तुझा काय नाद नाही. आज तू दाखवून दिलंस का तू या गावची शान आहेस. लय कौतुक ऐकलं तुझं. खेळ बी पाहिला, छान खेळीस पुरी. अहो ती हाय बी तशीच. ती एखादी गोष्ट जर का तिने मिळवायची ठरवली ना तर ती मिळेच तो वरती गप बसते. होय चांगलाय की आता आम्ही बी दिलेला शब्द पूर्ण करतो. विजेत्या टीमच्या कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनला मुंबईच्या महाविद्यालयात आमच्याकडून फ्री ऍडमिशन. अरे वा. काय मग कॅप्टन, येणार की नाही मुंबईला? हा बघा कसा आलाय. मस्त आलाय ना. चला पळा. थँक्यू दादा. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता हात मिळू शकतो ना आपण. थँक्यू. अगं तू काय थँक्यू म्हणतेस. आज तुझ्या पॅशनने कबड्डी खेळलीस ना ते बघून आम्हाला खूप मजा आली. त्यासाठी आम्ही तुला थँक्यू म्हणलं पाहिजे. बरं ओळख करून देतो. हा साहेबा मित्रच आहे माझा. वयाने तसा मोठा आहे पण मित्रच आहे. घरातलाच आहे ना असं समज. हाय. वयाबद्दल बोलायची काय गरज होती. ऍक्च्युली काय माहितीये का, मी याच्या आई बाबांचा मॅनेजर आणि याचा जिवलग मित्र. आणि मुळात काय हा काय करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो, कोणाबरोबर फिरतो, या सगळ्या गोष्टींचा डिटेल रिपोर्ट मला मॅडमना द्यावा लागतो. येते का लक्षात. आणि मुळात काय माहितीये का, मॅडमांचा माझ्यावर जेवढा विश्वास आहे ना तेवढा जगात कुणावरच नाहीये. म्हणून मी ना पुरे कळलं. कळलं.